इंद्रायणीचं पसायदान 2 मार्च. व्यक्त मीरा आणि अव्यक्त कृष्ण. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक पौर्णिमा पांडुरंग तिडके. रात्रीची नक्षत्र मिटायला लागतात, सकाळ व्हायला लागते, तांबडं फुटायला लागतं. लाल गुलाबी उन्हाची कोवळी सुगंधतार हलके छेडली जाते. ह्या छेडण्यानं उन्हातल्या हळदीला हलकेच जाग येते. पण हळद अजून रात्रीच्याच नक्षत्रात धुंद असते. हळदीच्या डोळ्यात सकाळची आत्ममग्न स्वप्न असतात. स्वतःच्या मिटलेल्या स्वप्नील जगातल्या धुंद जागरणात बंदिस्त राहण्यासाठीच स्वप्नांचा जन्म असतो. जन्मतः अतृप्तीच्या शाश्वत शापाचं वरदान स्वप्नांना लाभलेलं असतं. ह्या शाश्वत शापाच्या वरदानात स्वतःच्या परिपूर्तीचे आभास शोधण्याचं विलक्षण वेड स्वप्नांना असतं. हे वेड स्वप्नांना कधी जागं होऊ देत नाही. पण एका बेसावध क्षणी स्वप्नांना स्वतःच्या गोड वेडसरपणाचा विसर पडतो आणि स्वप्नांचे डोळे किलकिले होतात. स्वप्नांचं मिटलेलं जग उकलायला लागतं. जागी झालेली स्वप्न जागेपणातलं जग कुतूहलानं पाहायला लागतात आणि स्वप्नांना दिसायला लागतं हळदीच्या अंतरंगातलं केसर. स्वतःचा सडा हलके शिंपत आहे. ह्या केसराच्या सड्यावर स्वतःची पावलं उतरवण्याचा अनिवार मोह स्वप्नांना होतो. केसराच्या सड्यावर स्वप्नांची पावलं अलगद उतरतात. केसराच्या सड्यावरून चालता चालता स्वप्नांच्या पावलांतून नृत्य झिरपायला लागतं. ह्या नृत्यातले पदन्यास बासरीच्या रंध्रातून बाहेर पडणाऱ्या स्वरांसारखे असतात आणि ह्या स्वरांच्या भावमुद्राही स्वप्नांच्या पावलांतून झिरपणाऱ्या नृत्यासारख्या असतात. धुंद झालेले नृत्य स्वतःच्या पावलांचे केसरावर उमटलेले ठसे बघायला लागतं. पावलांचे ते ठसे मोरपिसासारखे असतात, देखणे आणि मुलायम. स्वप्नांच्या उकललेल्या डोळ्यातल्या सागरासारखे देखणे आणि त्या सागरातला रेशमी लाटांसारखे मुलायम. सागरातल्या ह्या रेशमी लाटांचा अणुवंश यमुनेच्या तरंगांचा असतो. यमुनेच्या तरंगांनी कृष्णाच्या बासरीचे स्वरस्पर्श स्वतःच्या अंतरंगात जपलेले असतात. जाग आलेल्या स्वप्नांना सगळा कृष्ण पाहायचा असतो, स्वतःत पेरायचा असतो. केसराच्या सड्यावरचं स्वप्नांचं नृत्य धुंद होत जातं. नृत्यातली कृष्णप्रीती कृष्णभक्तीत परिणत व्हायला लागते. तितक्यात ह्या स्वप्ननृत्यावर मालकी हक्क सांगणारी हवेची मंद झुळूक तिथं येते. स्वप्ननृत्याचा अनुनय करत नृत्यभोवती घुटमळते. स्वप्ननृत्यानं आता साध्वीचं सात्विक रूप धारण केलेलं असतं. हवेच्या झुळकीला हे सहन होणारं नसतं. झुळूक वादळी होते. केसराचा सडा उद्ध्वस्त होतो. वादळी झुळकीतला हलाहलाचा प्याला केसराच्या उद्ध्वस्त सड्यावर सांडत राहतो. पण कृष्णप्रीती कासावीस व्हायला तयार नसते. कृष्णभक्तीचं व्रत दररोज गडद होत जातं. अव्यक्ताच्या पलीकडचा कृष्ण हे दररोज पाहत असतो. त्याची मीरा त्याच्यासाठी दररोज व्यक्त होत असते. तिच्या आर्त शब्दांतून ती त्याच्यापेक्षाही मोठी होत असते. अव्यक्ताच्या सीमेपलीकडून रोज मीरेच्या भक्तीचा शोध घेणारा कृष्ण आजच्या दिवशी मात्र दुखावलेला असतो. कृष्णमय झालेली मीरा ह्याच दिवशी 2 मार्च 1547 हे जग सोडून गेलेली असते. मीरेचं जाणं ह्या वर्तमानाच्या कृष्णासाठी भूतकाळ होऊ शकत नसतं.